आमदार रत्नाकर गुट्टे माझ्यासोबत आहेत. खरं तर दादा विना हे पहिलं अधिवेशन होतं आहे. नेमकं काय प्रतिक्रिया? पहिलं अधिवेशन होतं आहे दादा विना. खरं पाहिलं म्हणजे अ, खूप मोठं सभागृहाचं असेल, महाराष्ट्राचं असेल, कार्यकर्त्यांचं असेल, खूप मोठं नुकसान झालेलं आहे दादांनी गेल्यानं. आणि दादा एक असं कणखर नेतृत्व असं होतं, खरं बोलणारं, खरं म्हणजे एकदम म्हणजे धाडसी निर्णय घेणारं नेतृत्व होतं. आणि सभागृहामध्ये कंटिन्यू बसणारे हे एकमेव दादा, सगळ्या आमदारामध्ये एकमेव दादा असे होते की सभागृहामध्ये कंटिन्यू बसून राहायचे. सभागृहामध्ये सगळ्यात जास्त थांबणारे म्हणजे दादा. असं एक नेतृत्व होतं आणि त्या सर्वाला आम्ही या सगळ्या गोष्टीला आम्ही मुकलेलो आहोत. खूप दुःख वाटतं आहे. इतकं दुःख वाटतं की ते आणखीनही असं वाटतं की कधी की दादा गेल्यासारखे वाटत नाही आहेत आपणाला. आणखीनही कुठेतरी दादा असतील असं वाटतं. काय खरं तर या अधिवेशनामध्ये कोणते मतदारसंघातले विषय महत्त्वाचे आहेत उन्हाळ्याच्या या दिवसाच्या दरम्यान? काय रस्ते आहेत, त्याच्यानंतर काही ऑफिसचे कामं आहेत, रस्त्याचे कामं आहेत आणि मेन म्हणजे जे कामं पहिले गेलेले आहेत त्यांचं म्हणजे पैसे मिळणं, बिलं मिळणं हे फार महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये. त्याच्यावर निश्चित आता आम्ही मुख्यमंत्र्यांशी वगैरे बोलणार आहोत. कालच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मोठं यश जे आहे ते संपादन झालं आहे. नेमकं मुख्यमंत्र्यासोबत जी काही चर्चा झाली, त्या दरम्यान नेमकी कोणती चर्चा झाली? आणि आता जिल्हा परिषदचा अध्यक्ष जो आहे तो आपल्याच पक्षाचा होईल, भाजपचा, असं वाटतंय का? हो, निश्चितच भाजपचा होईल. कारण आमच्या 24 जागा आलेल्या आहेत आणि आम्ही आमच्या पालकमंत्री करतायत त्या म्हणजे शिंदे गटाशी बोलणं वगैरे होतं आहे. बोलणं होऊन ते होईल असं मला म्हणजे निश्चितच 100% होईल. त्या निवडणुकीच्या दरम्यान जे आहेत ते मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतलेली. मग त्या भेटीदरम्यान काय नेमकी चर्चा झाली? नाही चर्चा काय त्यांनी आदेश दिला की बा तुम्हाला भाजपकडून कमळाच्या निशाणीवर सगळे तुमचे पूर्ण जिल्हा परिषद सदस्य लढवायचे आहेत असा त्यांनी आदेश केला आणि मी ते केलं. तसा रिझल्ट दिला. 9 लोक निवडूनही आणले आपण. हे समीकरण जर महानगरपालिकेमध्ये जरी असतं, आणखीन काही चित्र वेगळं महानगरपालिकेचं देखील दिसलं असतं. नाही चित्र काय वेगळं नसतं दिसलं. जे चित्र आहे ते मी ऑलरेडी आमची पूर्णा नगरपंचायत निवडून आली. गंगाखेडमध्ये आपले 15 नगरसेवक आले. थोडक्याशा मतानं अल्पशा मतानं थोडासा अध्यक्षाची आमची सीट गेलेली आहे. तरी पण आमचं बहुमत आहे तिथे. धन्यवाद. हे होते आमदार रत्नाकर गुट्टे. आणि अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र प्रतिदिवसाला त्यांच्याकडून देखील वेगवेगळे आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. कॅमेरामॅन उमाकांत फड सोबत सचिन मुंडे, सूरज मीडिया, बीड, मुंबई.